लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. काल अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात पार पडली. संपूर्ण देशभर आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. तर नगरच्या केडगाव या ठिकाणी स्वामी विवेकानंद चौक इथं शिवसेना नगर शहर यांच्या वतीनं देवी देवतांची भजनं केली गेली. आरती, पूजा, शंखनाद, घंटानाद आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. तर जय दुर्गे जागरण मंडळाच्या वतीनं श्रीराम भक्त बल्लू सचदेव यांचा हे प्रभू रामचंद्र सत्संग संगीत कार्यक्रम पार पडला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित 100 देखावे तयार केलेत. ते अयोध्येला पाठवले जाणार आहेत. त्यापैकी 14 देखावे अयोध्येला रवाना झालेत. तर श्रीराम दरबार हा नयन मनोहरी सुंदर देखावा भक्तांच्या दर्शनासाठी भूषणनगर या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्थापित केला गेला. अयोध्येला गेलेल्या कारसेवकांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. तर मकर संक्रांती निमित्तानं महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. वाण म्हणून महिलांना पंत्यांचं वाटप केलं गेलं. कारसेवकांनी त्यावेळी सेवा केली आणि यामुळेच आजचा 22 जानेवारीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय, असं शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितलंय. तर कारसेवकांनीही आपले अनुभव या ठिकाणी कथन केले. मंदिर जे आपण काही लढा दिलाय, आज त्या काळामध्ये असं होतं, गेलेला माणूस माघारी येईल का नाही सांगता येत नव्हतं. शरयू नदीमध्ये हजारो लोक मारून शरयू नदीचं पाणी लाल करून टाकलं ह्या मुलायम सिंगनी. परंतु आपले लोक हटले नाही, राम भक्त हटले नाही. म्हणून आजचा हा दिवस आपल्याला हा जो सुदिन आहे हा पाहायला मिळालेला आहे. आपण सर्वांना परत एकदा आनंदाची गोष्ट म्हणजे उद्या जे काही होणार आहे तर उद्या आपली दिवाळी आहे आणि सगळ्यांनी दिवाळी म्हणून साजरी करा आणि म्हणा प्रभू रामचंद्र की जय. राक्षसी राजवट होती, ती राक्षसी राजवट उलटून टाकली लोकांनी. हे तुमच्या आमच्या सारखे हिंदुत्व तुला लाद घाली ना आधी. आम्ही का बाहेर पडलो? आम्हाला आमचं कुटुंब प्रिय नाही का? आम्हाला आमच्या बायका, आई बाया, पोरं बायका नाही का? आम्हाला सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आमच्यासारखा कट्टर शिवसैनिक, भाजपचा कट्टर सैनिक बाहेर पडले. आणि शिवसेनेचे लोक, भाजपचे लोक इतक्या पेटून उठले होते की काय हो आमचं मंदिर वही बनाएंगे असं म्हणत जिथं गेले आणि तिथं खरंच आज तिथं राम मंदिर होत आहे. हे आमचं स्वप्न आहे. हे हिंदुत्वाचं स्वप्न उद्या साकार होतंय आपल्याला. याच्यासारखा आनंद कोणता असेल हो? सत्तेसाठी जगायला मारायला तर सगळे लोक आलेत. आपलं कुटुंब, आपलं खाणं पिणं, आपल्या बायका पोरं तर पाहायला सगळे, पण देशाचं कोण पाहणार? हिंदुत्व कसं टिकणार? जे लढलेत लोक पूर्वीचे त्यांचा आदर्श घेऊन चाला. तुम्हाला सांगते 2-2, 4-4 फूट असं गवत होतं आणि त्या गवतावर सतरंजा टाकून सगळा त्या दिवशीची रात्र आम्ही काढली. पण ते जो बघितलं मी म्हणते ना, आता हे जे थोडा एक थेंब दिसतोय असं वाटतंय मला की सगळीकडे फक्त माणसं आणि माणसंच. फक्त जियावर सियावर रामचंद्र की जय, एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो, एवढं म्हणून सगळ्यांचे आवाज बसलेले आणि अक्षरशः माणसांचा तो समुद्रच होता. आणि मला असं सहज त्यावेळेला पण म्हणत आलं की जसं आपण ना समुद्र उल्लंघून राम गेला आणि हा त्यावेळेचा तो माणसांचा समुद्र होता. आणि ज्यावेळेला ती मशीद पडली साधारण दुपारी 3 ते 5 या 2 तासात, त्याच्यानंतर तो धुराळ उठला आणि हे
झालं तो आनंद क्षणभर टिकला. पण त्याच्यानंतर ज्यावेळेला BBC सगळ्या बातम्या गेल्या आणि ताबडतोब संचारबंदी सुरू झाली आणि त्यावेळेचे आमचा आनंद याच्या वेळेमध्ये भीती निर्माण झाली की आता कसं होईल आणि संचारबंदी झाल्यामुळे आता आपण आपल्या गावाला कसं पोहोचू ही प्रत्येकाच्या मनात भीती होती. आणि अक्षरशः त्या दिवशी रात्रभर ज्या तंबूच्या बाहेर जरा घालून पूर्ण अंधारामध्ये फक्त श्रीराम जयराम त्यालाच आठवून त्यानेच त्याच्याच कृपेने आम्ही नगरला पोहोचलो असं वाटते. आज भूषणनगर या ठिकाणी आपल्या नगरमधील जागतिक कीर्तीचे मूर्तिकार प्रमोदजी कांबळे यांनी ज्या अयोध्येमध्ये 300 मूर्त्या पाठवल्यात त्यापैकीचा एक मूर्तींचा सेट म्हणजेच राम दरबार या 11 मूर्त्या अयोध्येला पाठवलेल्या आहेत. तर या राम दरबाराचं लोकांना दर्शनासाठी आज अहमदनगर शहर शिवसेनेतर्फे या ठिकाणी आज उपलब्ध करून देण्यात आला होता. असंख्य महिला आणि भाविकांनी या ठिकाणी या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे. केडगावमध्ये प्रथमच हा कार्यक्रम आम्ही घेत आहेत. त्यानंतर रामभक्त बल्लू सचदेव यांनी रामाची काही भजनं या ठिकाणी गायली आणि ज्या बाबरी मशीद पाडली त्यावेळी जी कारसेवा झाली त्या कारसेवेसाठी नगरमधून जे कारसेवक गेले होते त्या कारसेवकांसाठी कारसेवकांचा सत्कार आणि त्या कारसेवकांच्या हाताने या ठिकाणी या राम दरबाराची आरती करण्यात आली. त्यानंतर महिला भगिनींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. उद्या राम मंदिरात बाल राममूर्ती विराजमान होणार आहेत. त्यासाठी सर्वांनी दिवाळीचा सण साजरा करायचा असं ठरवलेलं आहे आणि त्यामुळं उद्याच्याला आपल्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी पणत्याची भेट आपण सर्व महिला भगिनींना दिलेली आहे. त्यांनी त्या पणत्या घरी लावून दिव्यांचा लखलखाट करायचा आहे. अनेक वर्षाची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा उद्या संपणार आहे. त्यामुळं सर्व नगर शहरातील सर्व रामभक्तांना, सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आणि सर्व ज्या कारसेवेमध्ये सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना, स्वयंसेवकांना या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी जी कारसेवा केली त्याच्यामुळं उद्याचा हा दिवस आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अमोल येवले, संग्राम कोतकर, विजय पठारे, योगेश गलांडे, आकाश कातोरे, दिगंबर गेंट्याल, ओंकार सातपुते तसेच शिवसैनिक, परिसरातील रामभक्त मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.